सुस्वागतम सुस्वागतम. पडता पाऊले मान्यवरांची सज्जनांची पाहुण्यांची शोभा बाडे आमच्या अटल करंडक 2025 ची शोभा बाडे आमच्या या जोहे गावाची असे सर्व दिग्गज मान्यवर आज या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय. फुलून दिसतोय हा अतिथी कक्ष. जसं आपण पाहतोय आपण फुलं यावी झाडावरती आणि तो फुल झाड मात्र बहरून येतो, तसं आमचा अतिथी कक्ष मात्र या अतिथींच्या येण्यानं मात्र बहरून आलाय. आज मात्र खरं तर अटल करंडक 2025 चा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस असेल. विनंती करते आमच्या रोशनदादा पाटील यांना की पुढची जी सूत्र आहे ते आपण सांभाळावीत. हॅलो हॅलो चेक. चला ऑफिशियल पंच आपण लगेच मैदानात आवा घ्या. ऑफिशियल पंच त्यांना विनंती राहील आपण मैदानाकडे ताबा घ्या. सामना सुरू होतोय. सुपर 4 हा असेल जो जिंकेल तो मात्र सुपर 7 मध्ये दाखल होईल, म्हणजे बक्षीस पात्र होईल. या सामन्यातून जिंकणारा संघ बक्षीस पात्र होईल. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे. आदर्श कळवे आणि एका बाजूला गावदेवी दीव या दोन संघामध्ये ही लढत. रायगड जिल्ह्यातील प्रकाश जोतातील मानाची क्रिकेट स्पर्धा मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे यांच्या वतीने अटल करंडक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व. आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधला पहिला सामना आपण पाहता दोन टीमच्या दरम्यान. सुपर 14 ची लढत गावदेवी दीव विपक्ष आदर्श कळवे या दोन संघादरम्यान. हमरापूर विभागातील एक संघ तर एका बाजूला वाशी विभाग संघटनेमधला एक संघ. त्यामुळे दोघांमध्ये चांगले बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. विनंती राहील आपण आपली जागा घ्या. पंचांना विनंती राहील आपण लगेच मैदानात ताबा घ्या. तर या दरम्यान सुजितबाई मात्रे वडावचे खरतर माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. वडावचे क्रिकेटला धर्म मांडणारे सुप्रसिद्ध उद्योजक सुजितबाई मात्रे डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. तर मॅचला सुरुवात होईल. आणि खरं तर या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, पेणमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. वाशी विभागात पहिल्यांदा प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मान्य श्री वैकुंठदादा पाटील व मान्य श्री सुजितभाई मित्र मंडळ रायगड भूषण यांच्या माध्यमातून त्यांचे आजोबा आना मात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 चं भव्य दिव्य पर्व तुम्हाला लवकर तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आणि स्वतः आयोजक असतील त्या ठिकाणी सुजितबाई मात्रे. त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला वडाव नगरीमध्ये पाहायला मिळेल. कोटला मैदान. बघा यानंतर जो सामना असेल तर ए पोल मधला पहिला आरसीसी पेठ विपक्ष जोहे. मायकल जोहे हा संघ इथे उपस्थित आहे. मी त्याच वेळेला आरसीसी पेठ टीमच्या देखील खेळाडूंना विनंती करेल, आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. तुम्हाला यायचं कसं लोकेशन आम्ही सोहेलपर्यंत पोहोचवलंय. बरोबर तारागाव सोडला की कारपाडा टोल नाक्यावर आगे राईट घ्या आणि रावेगाव सर्च करा. रावेगावातून पुढे या, तुम्हाला रस्त्यालाच हे मैदान मिळेल. आणि जर का ऑन दी वे असाल तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि आयोजकांना सहकार्य करा, कारण शेवटची रात्र आहे. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये दिलेल्या शेड्यूलमध्ये जर का स्पर्धा संपन्न झाली तर मात्र आणखीन मजा येईल, कारण जितका उशीर होईल तितके प्रेक्षकांची गर्दी कमी होईल या मैदानावरती. परंतु या मैदानाचा वेगळा इतिहास आहे. नेहमी या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी ही सातत्याने पाहायला मिळाली. तर पहिल्या लढतीसाठी 2 ऑफिशियल पंच प्रवीण पवार सर न्यू पनवेल आणि त्याच वेळेला बंटी मात्रे स्पर्लेख पंच आपण पाहतो. आमचे हनुमानजी नाईक कळव्याचे पंच संतोषजी चौधरी शिरडोन. आणि खरं तर शनिवारी भरपूर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आम्ही मिस केला तो करत तो दिवस ती रात्र. एवढीच गर्दी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. भरपूर डोंगरावरती मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. आदर्श कळवेकडून पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार होतोय. अजित मोकल स्ट्राइक एंडला असतील. संगम मात्रे एका बाजूला असतील. मयूर पाटील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत
लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांच्या ठिकाणी करतोय स्वागत. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मध्ये डीप मध्ये फिल्डर होता, त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय संगम म्हात्रे या फलंदाजाने. 3 षटकांचा सामना आहे, लक्ष असू द्या, कारण हा सुपर 14चा सामना आहे, त्यामुळे हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची. पहिल्या ओव्हरसाठी अजित फुल टॉस ऑन साइडला केले, मिडॉनच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलं, बॉल निघाला त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. अभिवादन करणारा हा षटकार. फलंदाजाने धुवाधार फलंदाजी केली, तब्बल 18 धावा कुठल्या असं म्हणायला हरकत नाही. सलामी चांगली दिली या दोन्ही खेळाडूने, सलामीवीर टाळ्यांचा गजर देखील झाला या खेळाडूंसाठी. सुदर्शन म्हात्रे आमचे मित्र करदर दिव संघाचे एक प्रमुख खेळाडू, त्यांचा संपूर्ण हा संघ स्कॉर तुम्ही पाहता वाशीबाग संघटनेला बिलॉंग करणारा हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 14 आला. तर एका बाजूला कळवे म्हटलं की क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं गाव आणि नेहमी दहशत राहिली या गावाची. आज मात्र या षटकामध्ये सेकंड ओव्हरला आलाय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहिलं त्याने संदीप पाटील हलक्यात आणि ऑन ड्राईव्ह केला. संदीपला आपण रेग्युलर गावदेवी कळवे संघाकडून देखील खेळताना पाहिलं, त्यामुळे त्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 18 धावा आल्या तिथे मात्र जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला इथे कमी धावा खर्च करावा लागतील, कारण सुरुवात चांगली झाली. 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये 40+ रन झाल्या तर मात्र सेकंड इनिंगला अडचणी वाढतील. हाफ ट्रॅकर बॉल इतका धीम्या गतीचा होता, निराश झाले फलंदाज. इथे मोठा फटका कॅप्टलाइज व्हायला हवा होता, इतका आखूड टप्प्याचा बॉल, पण तो प्रॉपर टायमिंग झालेला नाही. आणि त्याचवेळी आपण जर पाहिलं विकेट किपर कडून देखील आय थिंक झेल सुटली असावी, का थोडा आवाज आला होता. डॉट बॉल इथे आपण पाहिला. यस, पंचाने देखील सांगितलं डेफिनेटली झेल सुटलाय, कॉटबँड विकेट झाले असते खेळाडू. याही वेळेला लॉफ केला बॉलला 20 मध्ये फिल्डर पोहोचतील का तर नाहीये.
त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय पॅरलल सीमा पार फ्लॅटी अँड इट्स मायटी षटकार. धावा आल्या स्कोर कार्ड वरती 25. चांगला फटका इथे पाहिला आपण संगम मात्रे या खेळाडूच्या बॅट मधून. त्याने आतापर्यंत चेंडू फेस केले 5 धावांचं योगदान दिलं. 13 2 षटकार 1 सिंगल त्याच्या बॅट मधून पाहिली. आणि त्याच वेळेला एका बाजूला 4 बॉल फेस केले मयूर पाटीलने, ज्याने आपल्या संघाला 12 धावांचं योगदान दिलं. म्हणजे एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये आतामध्ये आलेले नाहीये. लीगल रन 25 पाहिल्या. कमबॅक करावं लागेल संदीप पाटीलला. ब्रेक थ्रू हवाय या ठिकाणी. आदर्श 11 कळवे टीमला पुढे आले होते. पुन्हा एकदा आपण पहिला स्लॉट मध्ये जरूर आला होता, पण तो ऑन ड्राईव्हचा फटका डीप मधला फिल्डर घाई केली. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मात्र हा प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती असतो, कारण या स्पर्धेमध्ये आपल्या संघासोबत गावाचे पाठीराखे मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यांच्या अपेक्षांना तुम्हाला खरं उतरायचं असतं आणि त्याच वेळेला हा प्रेशर देखील तुमच्या माइंड मध्ये असतो. पण तुम्हाला इथे सर्व काही विसरून मात्र चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. बॅट्स निसटले हातातून. आणि आता काय घडलंय, पंचांचा बोट त्या ठिकाणी अवकाशाकडे आला, त्यामुळे खेळाडू रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. खेळाडू बाद. पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी दीव टीमला. मानवित गोल्डन आर्म मोठी इनिंग त्याला साकारायला लागेल, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. अटल करंडक या नावाने या स्पर्धेचं करतात आयोजन. भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं आयोजन. अटल सेतू आपण पाहिलं हक्केच्या अंतरावरती आहे. का नवी मुंबई आणि मुंबईला कनेक्टिव्हिटी करणार आहे अटल सेतू. आणि त्याच वेळेला आपण जर का हिमाचल प्रदेशमध्ये गेला तर जवळजवळ 9.5 ते 10 किलोमीटरचा मोठा बोगदा आहे त्या ठिकाणी. अटल टनल असे करता विविध प्रकल्प ज्यांना मात्र मोदी सरकारच्या कालखंडामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ आणि गावदेवी जोहे यांची ही संकल्पना गौरवशाली परंपरा या स्पर्धेला नाव दिलं होतं अटल करंडक. आणि ही स्पर्धा आता यशाच्या उंच शिखरावरती चालली. चर्चा मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झाली या स्पर्धेबद्दल, कारण या विभागामध्ये पहिली स्पर्धा होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 एक गडी बाद 28. या ओव्हरमध्ये कमबॅक केला. फक्त 10 धावा आल्या. 1 षटक बाकी आहे. मी मगाशी म्हटलं 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये 40+ धावा झाल्या तर प्रेशर वाढेल पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना. त्याला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभजी भिडे यांना विनंती असेल आपण SDMI आमच्या युट्यूब ऑपरेटरकडे आपण पोहोचवायचे आहे. कौस्तुभजी भिडे यांना विनंती असेल. याच दरम्यान आमचे मनोज दादा पाटील रावेगावचे गोल्डन मॅन यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर्व जगदीशजी गरज त्यांना देखील विनंती असेल आपण आदरयुक्त अतिथी कक्षामध्ये यायचं आपलं सहर्ष स्वागत असेल. शेवटचा ओव्हर लास्ट ओव्हर या इनिंग मध्ये आणि या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाले शेवटच्या षटकामध्ये.
महेंद्र पाटील बाबू या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क बदलला आणि समोर सुदर्शन म्हात्रे. खरं तर या मॅच मध्ये आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग आता या 6 चेंडूमध्ये त्यांना साकारावी लागेल. कारण इथे जितक्या धावा येतील त्याही कमी पडतील असं क्रीडांगण आहे. कारण इथे आपण मला धाबांचा चेस होतो, पाठलाग होतो अनेक वेळा पाहिला आपण. चला आरसीसी पेठ टीमचा कॅप्टन सोहेल या आपण टॉस साठी. पेठ संघाचा कॅप्टन आपण आला असेल तर या टॉस साठी. वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गणेशजी म्हात्रे यांचा देखील इथे शुभागमन आहे. तर या फटक्यावरती 4 धाबा आल्या आतिश ठाकूर यांच्या बॅटमधून. चार धाबा या फटक्यावरती आल्या. शेवटचा ओव्हर मध्ये आपण पाहिला बीमर मोठा फटका कन्व्हर्ट करता आले नाहीये, परंतु 1+1 2 धाबा डेफिनेटली मिळतील. बीमर +1 बाय 1 गेट 1 फ्री 2 धाबा या बॉल वरती मिळाला. नेक्स्ट बॉल फ्री डिलिव्हरी. इथे देखील आपण पाहिलं बॅकवर्ड क्षेत्राला जर का बीट केला असं क्लिअर केलं असं कदाचित बाउंड्री पाहायला मिळाली असती, पण इथे तसं झालेलं नाहीये. 1 रन मिळाली फ्रीड बॉल वरती. 2 धाबा मात्र ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या दिव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती तब्बल 34-34. नेक्स्ट बॉल फ्रीड. बाबू सज्ज होतात. याही बेला बॅकफुटला गेले. 20 मध्ये फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. फ्रीडचा बॉल आणि सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप त्याचा फायदा झाला आदर्श कर्वे टीमला. खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. मयूर पाटील बॅक टू द डगआउट. संघांना आम्ही टाइम अलर्ट करू. बरोबर तुम्हाला वेळेवरती ओव्हर रेट मेंटेन करत इनिंग संपवावी लागेल. जर का आपण आता वेळ जास्त घेतला प्रत्येक संघाने तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली, कारण शेवटची रात्र आहे. तर मग प्रत्येक संघांना या गोष्टीकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. तर नवीन फलंदाज मैदानाकडे चालला महेश पाटील. अजूनही पहिल्या इनिंग मधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल बाकी आहे. धाबा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल 35-35. 3 चेंडूवरती किती धावा येतील. नवीन खेळाडू नॉन स्ट्राइक एंडला महेश, तर स्ट्राइक एंडला असेल आतिश ठाकूर, ज्याने 1 चौकार 1 सिंगल घेतली होती. याही वेळेला स्टिअर केला बॉलला. लॉंग ऑफच्या दरम्यान खराब फिल्डिंग. आती घाई. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या. 37 रन ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतील. चला आमचे समालोचक परमेश पाटील त्यांचं इथं आगमन, त्यांचं स्वागत. बबलू आपलंही मनापासून स्वागत.
मोठ्या स्पर्धा पेण तालुक्यामध्ये सध्या अटल करंडक स्पर्धेमध्ये आपण आहोत. शेवटची रात्र या स्पर्धेची. याही वेळेला पायात टाकला बॉल, स्वीप करायचा होता परंतु कॅरेबियन स्टाईलने हा फटका होता. अगदी अनऑर्थोडॉक्स टाईप. बॅकअप साठी 3 खेळाडू आले त्यामुळे 2 धावा नक्की मिळतील. या बॉलवरती ओव्हरथ्रो होता, बॅकअप मिळाला. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2 रनच्या मध्येने गावदेवी देव संघ जाऊन पोहोचला 39 या धावसंख्येवरती. मगाशी म्हटलं 40+ रन बनवावे लागतील. आता शेवटचा बॉल आहे. 39 धावा आल्या आणि आता शेवटचा बॉल फेस करेल फलंदाज स्ट्राईक एंडला आतिश ठाकूर. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. जर मोठा फटका आला तर डेफिनेटली पुढच्या इनिंग मध्ये कॉन्फिडन्स हाय होईल गावदेवी दिवस संघाचा. त्यामुळे आता इथे बाबूला कमबॅक करावं लागेल. लाफ केला बॉलला, फिल्डर नाहीयेत आणि बॉल चाललाय सरळ स्क्रीनला स्पर्श करणारा पॅरलल स्ट्रोक. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि इथे शेवट गोड झाला. आलाय षटकार. 6 धाबा. धावसंख्या लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने तब्बल 45 धाबा. एकदा जोरदार डाव द्या आतिशसाठी. शेवटच्या बॉलमध्ये चांगला फटका, परंतु आदर्श कर्वे टीम मध्ये क्षमता या धाबांचा पाठलाग करण्याची. त्यामुळे सामना चांगला होईल यात शंका नाहीये. येणारे 18 चेंडू आणि पुढच्या इनिंग मध्ये विजयासाठी तब्बल 46 धाबांचं समीकरण. पुढच्या सत्रामध्ये आपण जाऊया. आवाज ऐकूया खरं तर याच गावचे आणखीन एक नामवंत समालोचक अमितजी म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी डीजे. देखणं स्वप्न पाहिलं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याचं सुंदर स्वप्न ज्या महापुरुषानं सत्यामध्ये उतरवलं त्या अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं स्वराज्याचं भगवं तोरण आपल्या खांद्यावर झेललं पेललं ते थोर छत्रपती धर्मवीर शंभूराजे. महाराष्ट्रातील या 3 महापुरुषांना या क्रिकेटच्या प्रसंगी आपण नतमस्तक होतोय. आपण स्पर्धा पाहतोय. रायगड जिल्ह्यातील प्रकाश जोतातील मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात सन्माननीय वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 पर्व 7वं की ज्याचा असावं सर्वांना गर्व अशी स्पर्धा आपण पाहताय. आणि आजचा अंतिम दिवस खऱ्या अर्थानं अंतिम रात्र ज्याच्यासाठी केला अट्टाहास. शेवटचा दिवस गोड जावा या उक्तीप्रमाणे शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमधला हा पहिला सामना. सन्माननीय संदेश मोकळ साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाची कृपा करायची आहे. आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करताना जर बघितलं आपल्या सर्व या भारत देशाला अभिमान असावा असा दिवस जगात भारी 19 फेब्रुवारी अर्थात राजांची जयंती आणि औचित्य साधलं गेलं या स्पर्धेचं. आणि 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेला प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सुरुवात केली गेली. आपल्या राजांचा सार्थ अभिमान आहे. निश्चयाचा महामेरू, बहुजनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळी नाव मुखामध्ये आपण घेतो 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारतंय अशा राजांच्या जयंती निमित्ताने ही स्पर्धा आपण पाहताय. आजच्या रजनीमधला हा पहिला दिवस आपण पहिला सामना आपण पाहताय. दीव विपक्ष कळवे अशा 2 संघादरम्यान आजचा हा पहिला सामना. आज आमच्या समवेत अनेक नामवंत समालोचक या आजच्या रात्रीमध्ये असतील. निश्चित मी विनंती करतोय की ज्या गाड्या आपण बघा 2 व्हीलर्स मैदानावर आणताय ते आणू नका. मॅच चालू आहे, धूळ उडते आणि त्याच्यामुळे मग खेळाला व्यत्यय निर्माण होतोय. आणि दुसरी एक सूचना असेल, आपले बॅक साईडला स्क्रीन आहे ब्लॅक, तिथे बरेच प्रेक्षक बसले, तिथून आपण बाजूला जा. आणि ते वैकुंठ शेठ साहेबांचा बॅनर देखील आहे, तिथून देखील आपण बाजूला बसा. बरीच जागा आहे आपल्या मैदानावर. चला स्क्रीनच्या बाजूचे सर्वजण बाजूला बस तिथे. नक्की सर 46 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आली कळबे टीमची. अर्थात स्पर्धा जर आपण बघितलं
सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे असा अर्थात भारतीय जनता पार्टी आणि या तालुक्याचे पेण विधानसभेचे सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र वैकुंठदादा पाटील युवकांचे प्रेरणास्थान म्हणून या संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांना आदराचं स्थान आहे असे वैकुंठ दादा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार लगातार 2 षटकार लगातार 2 चौकार यासाठी देवेंद्र पाटील कळवे यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक असेल कळवे टीम साठी हा अभिमान असतो 3 षटकार 3 चौकार आणि 2 षटकार साठी हे पारितोषिक आहे याची नोंद याच दरम्यान विनंती असेल खरलाईन उद्योजक विनोदजी बात्रे साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे माननीय खरलाईन उद्योजक विनोदजी बात्रे साहेबांना थँक्यू अक्षय सर पंचाचा इशारा आहे तो गेम ऑन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे महेंद्र पाटील आणि अजित मोकल महेंद्र पाटील अर्थात रायगड भूषण हा पुरस्कार सन्मानित असणारा हा खेळाडू पहिला चेंडू गोलंदाज सुरेख चेंडू आता बॅटची इतर एज लागली लेग गलीमध्ये हा चेंडू गेला एका धावसंख्येनं खातं ओपन झालंय कळबे टीमचं अतिशय चांगला सामना पेण तालुक्यामध्ये आपण ज्या ज्या वेळी स्पर्धा पाहताय प्रेक्षकांची तुंबल गर्दी आपण स्पर्धेला पाहता आणि भव्य दिव्य असं जोहे गावचं हे मैदान पेण तालुका जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहे गणेश मूर्तींसाठी आज या तालुक्यामधनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक गणेश मूर्ती जात असतात तो हा तालुका आणि खऱ्या अर्थानं पीयूपी यावर बंदी आली असताना एक प्रचंड असा मोर्चा निघाला या पेण तालुक्यातून आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की सरकारला विनंती केली जाईल की बंदी उठवावी आणि इथल्या नागरिकांना इथल्या सर्व गणेश मूर्तिकारांना एक दिलासा मिळावा ही अपेक्षा आपण या निमित्तानं महाराष्ट्र विधानसभेच्या सरकारला करतोय मायकल जोहे या टीमचे सर्व खेळाडूंना विनंती आपण या बीट चेंडू आलाय अतिशय दर्जेदार लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फेकलाय अजितच्या बॅट मध्ये सीमारच्या पार षटकार अभिमान की आपण या रायगडचे स्थानिक नागरिक आहोत त्याचा अभिमान नक्की आपल्याला आहे एक काळ कुलाबा हा नाव होता मात्र आज या प्रेक्षकांना विनंती आहे कृपया षटकारच्या आतमध्ये चेंडू पकडू नका थोडासा प्रॉब्लेम होतोय आमच्या पंचांची विनंती आहे आपल्या सर्वांना आणि काही प्रेक्षक बघा साईड पट्ट्यावर बसलेत भगव्या तर विनंती असेल बघा आपल्या हिंदू धर्माचा प्रतीक भगवा रंग आहे त्याचा आदर करा विनंती असेल आणि इथे वैकुंठ शेठचा बॅनर आहे आपण पाहतो बॅक साईडला तिथे देखील प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण की आपण बाजूला व्हायचं आहे नक्की अक्षय पाटील सर पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका या चेंडूवर आला चौकार मैदानाच्या आतमध्ये कळबे टीम कडनं पाहायला मिळाला 46 धावांचं आव्हान असताना पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा एक षटकार आणि चौकार अजित मोकळच्या बॅट मध्ये आला थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय संगम मात्रे यावेळी कमबॅकची आवश्यकता असेल हा चेंडू पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही चेंडू क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तिथपर्यंत एक धावसंख्या सहज पूर्ण एका धावसंख्येने कळबे संघाची धावसंख्या पोहोचतोय बिनबाद 12 अतिशय सुरेख असं हे मैदान आहे खूप सारी मेहनत आयोजकांनी घेतली कारण नाईट स्पर्धा भरवणं हे सोपं काम नसतं
ते काम आणि ते शिवधनुष्य खऱ्या अर्थानं आयोजकांनी घेतले. गेले 7वं हे पर्व, 6 पर्व आपण बघितलंय की डे स्पर्धा आणि मात्र यंदा 7वं पर्व ही रजनी स्पर्धा पाहायला मिळतोय. हा पुलटा चेंडू पंचाचा इशारा बिंबरचा आणि इथे मिळणार काय? बिंबर प्लस चौकार, नसीबाचा पंजा मिळालाय टीम कळबेला. सुशांत मोकल, थोडासा बदल पाहायला मिळाला, गती परिवर्तन, मात्र त्या गतीचा अंदाज घेतला फलंदाज महेंद्रनं आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावला पायलच्या दिशेनं, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. उत्कृष्ट समालोचक अमरापूर पेन तालुक्यातील, त्यांना विनंती असेल माझी, आगरी कट्टावर आताच प्रसिद्ध झालेले, त्यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. परमेशजी पाटील. थँक्यू सर. 46 धावांचं आव्हान असताना पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत 21 धाव संख्या उभारल्या, धावांचं रती पाहायला मिळाला कळबे टीम कडनं आणि मात्र शेवट गोल केलाय गोलंदाज संगमनं. थोडस महागडं असं षटक पाहायला मिळालं गावदेवी टीम कडनं संगम मात्रेचं. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 25 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. पहिलाच सामना अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळाला, जशाच तसे प्रतिउत्तर यावेळी कळबे टीम कडनं पाहायला मिळाला. असा पूर्ण आपण जर लॉस बघितलाय तर एक गटातील अनेक मातब्बर संघ आज या पेणच्या नगरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आज ही पेणची जर भूमी पाहिली आपण, खऱ्या अर्थानं गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये जोहे गावामध्ये आज हा क्रिकेटचा महासंग्राम. धावसंख्या 21, येणारे 12 चेंडू आणि 25 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण महेंद्र पाटीलला बघताय की खऱ्या अर्थानं रायगड भूषण पुरस्कार कला क्षेत्रामध्ये ज्याला मिळालाय आणि क्रिकेटच्या माध्यमातून रायगड भूषण पुरस्कार सुशांत मोकल या खेळाडूला मिळणारा हा कळबे टीम. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आणि खऱ्या अर्थानं ही लाईव्ह स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवर पाहू शकाल. 24 लाईव्ह, उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटीचा नजराणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. ही वाहिनी अतिशय प्रसिद्ध आहे, अतिशय अवघ्या कमी काळामध्ये अनेक सबस्क्राईब त्यांच्याकडनं पाहायला मिळालंय. 12 चेंडू 25 धावा. कृपया प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण त्या पडद्यावर कोणीही बसू नका. आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा. आपण सामना जरूर पहा पण पडद्यावर कोणीही बसू नका. येणारे 12 चेंडू 25 धावा. नवीन आलेले गोलंदाज महेश पाटील. कमबॅक करावा लागेल न्यू टीम साठी. हा सामना जर आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर कमबॅकची आवश्यकता असेल, कारण पहिलं षटक खूप महागडं पाहायला मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा कळबे टीमसाठी आणखी एक सुवर्ण संधी असेल. जरी एक षटकार मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची कळबे टीम कडनं. इथं कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज महेश पाटील कडनं. पहिला चेंडू फेकला निर्धाव. आता सामना अतिशय रोमहर्षक होताना पाहिलाय. एक डाव तुझा तर एक डाव माझा या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये कळबे टीम या सामन्यामध्ये हवी झालाय आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज महेश आल्यानंतर पहिला चेंडू फेकला निर्धाव. पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू असतील आणि 25 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू महेश आणखी एक लाजवाब टप्पा पडला. अतिशय वेगामध्ये हा चेंडू गेला. एक्स्ट्रा चूक केली नाही आणि चेंडू गॅदर केला. चेंडू केला निर्धाव. आणखी एक चेंडू फेकला निर्धाव. गोलंदाज महेश पाटीलनं कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. जी आवश्यकता होती आपल्या टीमला त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय हा गोलंदाज.
अतिशय चांगला सामना, संघर्ष पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. संघर्षाशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्या प्रकारचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन टीम कडनं. लगातार हा तिसरा चेंडू निर्धाव फेकला. यावेळी ज्या दोन फलंदाजांना हाहाकार माजवला होता पहिल्या षटकामध्ये, त्या मात्र फलंदाजाला मात्र थांबवलंय गोलंदाज महेश पाटीलनं. आता समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू असतील आणि 25 धावा. अतिशय जबरदस्त सामना हा पाहायला मिळतो. पहिला सामना आजच्या रजनीमधला, आजचा अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रमधला आजचा पहिला सामना अतिशय प्रेक्षणीय होताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज असं मैदान. तर सन्माननीय कौस्तुभजी भिडे साहेब आपण या मंचावरती, माननीय आमदार रविशेठ पाटील साहेबांचे खंदे समर्थक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. यस, LED स्क्रीन त्यांची आहे, त्यामुळे सध्या ती बिझी आहेत. आपण या मंचावर आपलं स्वागत. पुन्हा एकदा चौथा चेंडू फेकलाय. हाही डॉट होता, मात्र चूक घडली यष्टीच्याकडनं. एक धाव घेतली बाईची, 2चा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा. हे खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. क्षणाचा विलंब न करता धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जिथे एकही धाव नव्हती, पंचाचा इशारा आलाय. बाईचा 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 23 वर. आता समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू असतील आणि 23 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल. पण कौतुक करावं लागेल गोलंदाज महेश पाटीलचं. या सामन्याला कलाटणी देण्याचं काम त्यानं आतापर्यंत केलंय. अजूनही सामना हा दुतर्फा. पहिला सामना अतिशय प्रेक्षणीय पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर एक डाव माझा, अशा प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन टीम कडनं पाहायला मिळतोय. पुन्हा सज्ज होतोय महेश. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय गोवा फलंदाज महेंद्र साठी. पुढचा चेंडू, आई चेंडू अतिशय सुरेख, अतिशय जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. गोलंदाज महेश 5 चेंडू फेकले, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, त्या सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये. एवढं चांगलं गोलंदाज महेश कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये संपूर्ण सामना आपल्या बाजूने कलबे टीमनं झुकवला होता. मात्र या सामन्यामध्ये महेश आला आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. पण अजूनही सामना कुठल्या बाजूने झुकेल हे अजूनही आपण सांगू शकत नाही. येणारे 7 चेंडू असतील आणि 23 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. आई चेंडू सुरेख, जवळजवळ मेडन षटक फेकलंय गोलंदाज महेशनं. फक्त 2 धावा या बाईच्या स्वरूपामध्ये आल्यात. जेवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं तेवढं कमी असेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. आता समीकरण बदललं. येणारे 6 चेंडू असतील आणि 23 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल कळबे टीम साठी. आता मात्र 6 चेंडू 23 धावा. मागच्या षटकामध्ये काय झालं, कसं झालं, झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं आणि नव्या ईर्षेनं यामध्ये कळबे टीमला फलंदाजी करावी लागेल. कारण 6 चेंडू आणि 4 षटकांची गरज या सामन्यामध्ये राहिली. अतिशय प्रेक्षणीय सामना पहिलाच. हॅलो सर, खरं तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला उभा होता महेंद्र पाटील, ही शोकांतिका होती. खरं तर कलबे संघात त्याला स्ट्राईक कमी आली ओव्हरमध्ये. त्यांच्याकडे क्षमता आहे. रायगड भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य भरभराट जावो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. ही इनिंग सामन्याची फार महत्त्व त्यांच्यासाठी आली आहे, डावाला त्यांच्या वाट्याला. त्यामुळे नक्कीच बेस्ट ऑफ लक देऊया आपण दोन्ही टीमला या मॅचसाठी. नक्कीच सर, अविस्मरणीय क्षण असेल महेंद्र पाटीलसाठी. अजित मोकळ थोडासा खराब खेळलाय, पण महेंद्र पाटीलचा आज वाढदिवस आहे आणि आपला वाढदिवस अविस्मरणीय करण्याची ही सुवर्ण संधी असेल या महेंद्र पाटीलसाठी. नवीन गोलंदाज, पहिला चेंडू यॉर्कर टाईपचा होता, मयूरचा चेंडू खेळला, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गेला, 1च धाव. आता समीकरण बदलणार. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थाने म्हटलं जातं, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये टीम कडनं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यानंतर सुद्धा खचून गेला नाही हा संघ आणि पुन्हा एकदा त्याच ध्येयानं सामोरं गेलाय आणि आता मात्र या सामन्यावर हवीस झालाय. समीकरण 5 आणि 22. हा फुलटा चेंडू यावेळी सुद्धा मिस झाला. फलंदाज अजित मोकल. वारंवार खराब अशी फलंदाजी पाहायला मिळाली अजित मोकलकडनं. खूप चेंडू डॉट खेळलाय. समीकरण आता बदललं. येणारे 4 चेंडू 22 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे,
सामना कुणीही जिंकू द्या, आतमध्ये कुणीही जायचं नाही. या आयोजकांच्या वतीनं आपणा दोन्ही टीमला सक्त ताकीद असेल आणि विनंती असेल. 4-22 हे समीकरण राहिलंय. गोलंदाज मयूरचा हा पुढचा चेंडू खेळला. हा चेंडू पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवर. आता समीकरण राहिलं 3 चेंडू आणि 21 धावांचं. थोडस आता अशक्य प्राय झालंय. एखादा चमत्कार जर काय घडला या सामन्यामध्ये तरच कळबे संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतोय. अन्यथा या सामन्यावर दीव संघ मात्र नक्की वर्चस्व स्थापित करतोय. 3-21 समीकरण. गोलंदाज मयूर पाटील, समोर असणारा फलंदाज महेंद्र पाटील हा खेळतोय. पुढचा चेंडू हाही अतिशय सुरेख. खरोखर खूप कौतुक करावं लागेल गोलंदाज महेश पाटील आणि मयूर पाटीलचं. असं वाटलं की सामना सहजरित्या कळबे संघ जिंकेल, मात्र त्यांच्या खिशाबंद हा सामना आपल्या बाजूने झुकण्याचं कार्य या टीमनं केलंय. पुढचा हा चेंडू यावेळी फटका पासलाय. प्रॉपर टायमिंग नाही झाला आणि मात्र हा झेल होता, मात्र हा झेल धरतीला दान झालाय. 1 धाव या चेंडूवर मिळाली, जीवनदान मिळालं, मात्र जीवनदानाचा फायदाही होऊ शकत नाही. आता समीकरण असणार 1 चेंडू आणि 20 धावांचं. 1 चेंडू 20 धावा हे समीकरण या सामन्याचं. गोलंदाज सज्ज होतोय मयूर पाटील. प्लेस केलाय आणि अशा रीतीनं हा सामना दीव संघ जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. पुढच्या वाटचाली करताना मनपूर्वक शुभेच्छा आपल्यासाठी असतील आणि कळबे टीम हार्डलक. पुढच्या स्पर्धेला आयोजकांच्या वतीनं आपणास मनपूर्वक आपण देऊया शुभेच्छा. या या दरम्यान आपले सरपंच महोदयाचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं ज्यांनी या मैदान बनवण्यासाठी अगदी आपण पाहतोय ज्या कागदपत्र लागतात त्यांची पूर्तता तातडीनं शासनाला केली आणि त्या माध्यमातून शासनाला दखल घ्यावा लागली. अशा आदरणीय सन्मान्य गणेश गरज साहेबांचा शुभ सन्मान अतिशय मात्रे आयोजक आमचे शुभ इथे केले जाईल. खरं तर